अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आज खूप दिवसांनी भेटतोय आपण सगळेजण. दिवाळीचा दीपोत्सव, आनंदोत्सव सगळ्यांनी साजरा केलेला आहे. आपली आता आध्यात्मिक दिवाळी पुन्हा सुरू झाली नेहमीप्रमाणे. ज्ञानदेवांनी जे जे काही सांगितलेलं आहे ते आता शेवटाच्या ह्याच्यात अगदी आपण उत्सुकतेनं रमलेले आहोत की काय म्हणतायत अर्जुन आणि श्रीकृष्ण, काय म्हणतायत. आपण 1575पर्यंत ओव्या झालेल्या होत्या आणि त्यावेळेला अर्जुन सांगत असतो की देवाधिदेवा भगवंता, आता मी तुमच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करीन, निष्ठेनं तंतोतंत पालन करीन. आणि तुम्ही तुमचा स्पीकर चालू करा. मध्येच सगळं बंद पडलं होतं दादा. सुरू झालं. हां ठीक आहे. मध्ये तुमचा स्पीकर. मग प्रार्थना पण नाही ऐकू आली का? प्रार्थना ऐकू आली. हा ठीक आहे. एखादा सेकंद मध्ये बंद. बरं 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 ठीक आहे. अर्जुन भगवंताला म्हणतायत, 75वी ओवी पुन्हा एकदा घेतेय की हे देवाधिदेवा भगवंता, आता मी तुमच्या प्रत्येक आज्ञेचं तंतोतंत पालन करीन आणि तुमची प्रत्येक आज्ञा मी मस्तकी धारण करीन. आपण म्हणतो ना की शिरसावंद्य मानून, तुमची आज्ञा शिरसावंद्य मानून असं आपण मोठ्या लोकांना म्हणतो. तसा अर्जुन त्यांना म्हणतोय की तुम्ही या क्षणापासून मला काहीही करायला सांगा. जे म्हणून आपण श्लोक पाहिलेला आहे की आता जे तुम्ही करायला सांगाल, करिष्ये वचनंतव, एवढ्या भागाचंच इथं आता चाललेलं आहे. तिथपर्यंतची सगळ्या ओव्या झालेल्या आहेत. म्हणजे ती ओवी कशी आहे 75वी, तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधिदेव राज्ञा, करीन देई अनुज्ञा भलतीये विशी. विशी म्हणजे विषयाच्या बाबतीत. तू ज्या विषयाच्या बाबतीत मला जी काही आज्ञा देशील ती मी आता पालन करीन, असं अर्जुनाने अगदी चांगलं मनापासून त्याला वचन दिलेलं आहे. कारण कसं आहे, तो निस्संदेह झालेला आहे. आत्ताच त्या दासबोधामध्ये संदेह निवारण नावाचा हे होता, समास होता. आणि संदेह आता आपल्याही मनात उरलेला नाही आहे. सगळं हे जग हे असं आहे आणि भगवंतांनी जे सांगितलेलं आहे ते करायचं हे अर्जुनानं ठरवलेलं आहे. कारण त्यांनी त्याच्या आधी असंही म्हटलेलं होतं की सगळ्या प्रकारची सेवा करावी भगवंता आता तुझी, आणि तूच माझा सद्गुरू आहेस, तूच मला ब्रह्मस्वरूप केलेलं आहेस. इतकी निष्ठा आहे, इतकी श्रद्धा आहे त्याची भगवंतावर. आणि तुमचे माझ्यावर किती उपकार आहेत काय सांगू. खरं सांगायचं तर आपल्या हा समूहाचे सुद्धा आपल्यावर खूप ग्रुपवर उपकार आहेत. सगळ्यांनी एवढी उत्सुकता दाखवली. एखादी गोष्ट निष्ठेनं शेवटपर्यंत नेणं इतकं सोपं नाही आहे. काय झालं आज? आज काहीतरी अडचण येते. व्हिडिओ बंद होता, पण मी बोलत होता त्यामुळे मी थांबलो होतो. हां ठीक आहे ठीक सुरू झालाय परत. तर आता त्यांनी सांगितलं की तुम्ही मला अभेद बुद्धीचा मार्ग हा उघडलेला आहे, माझ्यासाठी सुगम केला आहे. बघा, जसे आई वडील आपल्या मुलांसाठी
सगळ्या सोप्या गोष्टी करून ठेवतात, त्यांना कुठली अडचण येऊ नये. हल्लीचे आईवडील जास्त जागरूक आहेत. आणि हा तर आपल्या सगळ्या विश्वाचा पिता आहे, तोच आपली माता पण आहे, तोच आपला गुरु पण आहे. आणि तो प्रत्येकाची काळजी घेतो आहे. मग ते अर्जुनाची का नाही घेणार? कारण अर्जुन जर त्यांच्यावर एवढा निष्ठेने, एवढा श्रद्धेने प्रत्येक गोष्ट ऐकतोय, पण त्याचा जो मोह होता तो जात नव्हता, तोपर्यंत त्याला कळत नव्हतं मी काय करतोय, माझ्या कर्तव्यापासून मी च्युत होतोय हे त्याला कळतच नव्हतं. पण आता त्याचा संदेह गेलेला आहे, म्हणून तो म्हणतो माझा संदेह निघून गेलेला आहे, आता माझ्या मनात काहीही शंका राहिलेली नाही, माझा मोह संपलेला आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् मया अर्जुन मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. आपल्या मनामध्ये जर काही मोह असेल, कुठल्या बाबतीत जर अज्ञान असेल, आपण अज्ञानामुळं काहीतरी वेगळा निर्णय घेत असू, तर आपल्याला कोणतरी असा भेटतो, कुणाच्या तरी रूपात तो भगवान भेटतो आणि समजावून देतात की असं नाही, असं करायला पाहिजे, हे तुमचं चुकतंय, आपल्या कर्तव्यापासून च्युत होऊ नका. इथं तर साक्षात भगवंताच्या सान्निध्यात तो कित्येक वर्ष आहे, लहानपणापासून आहे. आणि त्यामुळं आता या मोक्याच्या क्षणी तरी भगवंतांनी त्याला दिव्यदृष्टी म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञान दिलेलं आहे आणि त्याचा संदेह नष्ट झाला. अजून काही ओव्या राहिल्यात की करिष्ये वचनं तव, या भागाच्या ओव्या आपण आता उरलेल्या पाहणार आहोत. 1576वी ओवी बघूया. यया अर्जुनाची या बोला, देवो नाचे सुखे भुलला, म्हणे विश्वफळा झाला सफळा मज, सफळा फळ महामज. आता संजय आपल्याला किंवा सांगतायत की हे श्रोते हो, हे भक्तश्रेष्ठ अर्जुनाचं बोलणं ते कुणी ऐकले? देवो नाचे सुखे भुलला. अहो, देवाला सुद्धा आनंद झालाय, तो मनामध्ये सुखावलाय आणि अक्षरशः नाचायला लागलाय. म्हणून विठ्ठलसुद्धा बघा जनाबाई बरोबर, तुकाराम नामदेवांबरोबर असा नाचायचा ना. तर तशी अवस्था त्याची झालेली आहे की अर्जुनावर ते एवढे भुलले देव आणि आनंदाचं नृत्य करायला लागलेत. आणि सफळा फळ हा, आणि ह्या सगळ्या विश्वाचं फळ असलेल्या मलासुद्धा केवढा लाभ झाला, असं आता संजय बोलतोय. कुणाचं नशीब कुठं असतं, कुणाचं नशीब कुठं असतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा आपल्याला अशी कधी कधी संधी मिळते. मी मागं एकदा कधीतरी म्हणलं होतं, आता दिवाळीच्या दिवसात आमचे चिरंजीव, त्यांची मुलं सगळे छान एका ठिकाणी जाऊन आले. त्या दिवशी आम्हाला वेरूळला नेलं होतं त्यांनी. आता 40 वर्षापूर्वी पाहिलं, पुण्यामध्ये आधी पाहिलं. पण आपल्या भारताची जी काही कलाकृती आहे किंवा इतके कलाकार होते, चित्रकार होते, शिल्पकार होते आणि त्यांनी एवढाली शिल्प बनवलेली आहेत. पण ते सगळी भगवंताचीच कृपा आहे हो, सगळं भगवंतानीच निर्माण केलेलं. ती संधी, तो लाभ आपल्याला असा कधी कधी मिळतो. तसं इथं आता भगवंत सांगतायत, म्हणजे हे बोलतायत, संजय बोलतायत, उणेनी उमचला सुधा करू. आता नेहमी उदाहरणं देतात ज्ञानदेव छान, की हा कसा लाभ झालेला आहे. अर्जुनाला तर झाला, पण भगवंताला जास्त लाभ झालेला आहे. अहो, आपण एखादी गोष्ट सांगितली आणि दुसऱ्यांनी ती पाळली आणि लगेच तो ती करायला लागला, तर तो करणाऱ्यापेक्षा पाहणाऱ्याला किंवा सांगणाऱ्याला जास्त आनंद होतो. तशीच भगवंताची अवस्था झालेली की सांगितल्या त्यानं म्हटलं ना, आता करिष्ये वचनं तव, तू जे करायला सांगशील ते मी करीन, जे सांगशील ते करीन. एवढा शब्द दिला, एवढा त्याच्यात बदल झाला आहे, ही साधी गोष्ट नाही आहे. मग त्याची अवस्था कशी झाली ते आता ज्ञानदेव सांगतात. उणेनी उमचला सुधा करू, देखुनी आपुला कुमरू, मर्यादा क्षीरसागरू विसरेची ना. आता त्याची अवस्था झालेली आहे की उणेची उमचला सुधा करू म्हणजे चंद्र. तर देखुनी आपला कुमरू, अहो आपला पुत्र जो चंद्र, त्याच्यामध्ये काय आहे? उणेनी म्हणजे थोडीशी कमतरता होती, कलांमध्ये तो उणा होता. पण उमचला म्हणजे तो परिपूर्ण झाला. सगळ्या कलांनी परिपूर्ण झाल्यावर मर्यादा क्षीरसागरू विसरेची ना.
मग जो पौर्णिमेला क्षीरसागर आपली मर्यादा विसरून जातो, त्या क्षीरसागराला आनंदानं भरती येते. चंद्र पाहिला रे पाहिला की सूर्य त्या काय म्हणू आपण समुद्राला एवढी भरती येते की तो स्वतःला विसरून जातो. तेच इथं उदाहरण दिलेलं आहे की जसं आपला पुत्र जो चंद्र आहे आणि त्या चंद्रामध्ये ज्या काही कला उण्या होत्या, पण त्या कला परिपूर्ण झाल्या, पौर्णिमा आली, षोडश कलांनी युक्त झाला तो, की मग त्याला भरती येते. म्हणजे आत्तासुद्धा आपण पाहतो, मुलानं जरा एखादं बक्षीस मिळवलं की काय वडिलांना भरता येतं, आईला काय करून काय नाही होतं, किती जणांना माझी बातमी सांगू माझ्या पोराची. तसे समुद्राचं आणि चंद्राचं नातं आहे, पिता पुत्रासारखंच आहे की त्या चंद्राला एवढ्या कलांनी निपुण तो झाला, पौर्णिमेला त्याची हे झाली, गती वाढली, कला वाढल्या की त्याला भरता येते समुद्राला. तशीच अवस्था झालेली. आणि ते क्षीरसागर जसं त्याला आनंदाची भरती येते, तसे ह्या भगवंताला आनंदानं नृत्य करावंसं वाटले. अर्जुन इतका आपला तयार झाला, वा किती छान झालं. नाही तर काही काही वेळेला म्हणतात ना, पालथ्या घड्यावर पाणी, किती सांगितलं तरी शेवटी आईवडिलांना किंवा कोणाला मोठ्या जो सांगतो त्याला ऐकावं लागतं. मी मुळीच करणार नाही, मला हे पटलेलं नाही, सांगणाऱ्याचे सगळे श्रम वाया. तसं नाही. अहो, भगवंतांनी साक्षात त्याला सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये अशी कमतरता कशी राहील. त्याच्यासाठी बघा वर्णेकरसुद्धा काय म्हणतात, मला मुद्दाम आता शेवटी तेव्हा तुम्ही सगळे म्हणालात आता जास्त जास्त ओव्या नको ऐकायला, पण वर्णेकरांनी असं छान वर्णन केलेलं आहे. ऐकून अर्जुनाच्या या बोला, देवानंदे नाचू लागला, म्हणे मज विश्वफळा फळस्वरूप हा झाला. परिपूर्ण झाला पुत्र, आकाशी पाहुन सुधाकर, काय मर्यादा क्षीरसागर सोडित नाही. तो क्षीरसागर सुद्धा आपल्या मर्यादा काही सोडत नाही, पण ती मर्यादा आपली एवढीच आहे हेही विसरायची ना म्हणले. ज्ञानदेवांनी छान शब्द वापरले. त्याची मर्यादा तो विसरून जातो, क्षणभर विसरतो. बघा मोठी माणसं आता कुठं पाहिलं परवा, इतके आनंदाने डोलतात मोठी माणसंसुद्धा, नाचतात, सगळं देहभान विसरून जातात. असं काही घटना चांगली घडली की ऐसे संवादाचा बहुला, लग्न दोघांची या तुला, लागले देखोनी झाला निर्भरू संजयो. हे पाहून संजयाला खूप आनंद झाला, म्हणून तो काय म्हणतो, ऐसे संवादाचा बहुला. अवघ्या श्रीकृष्ण संवादाच्या बहुला म्हणजे बोहल्यावर चढतात ना नवरा नवरी, ते लग्न दोघांची आतुला, जणू काही लग्न लागले दोघांचं, दोघांच्या हृदयाचं लग्न लागलं. इथं शारीरिकाचा प्रश्न नाही. आणि त्या दोघांचं लग्न लागलं ते पाहून लागले देखोनी झाला निर्भरू संजय. त्या संजयालाच निर्भर झाला तो, इतका आनंद झाला. आणि तो पुढे बोलायला लागतोय, त्याला खूप आनंद झाला. आनंदाचं भरतं त्या संजयाला आलेलं आहे. आणि म्हणून तो पुढं काय म्हणतोय ते बघायचं की आनंद समुद्रात सुखानं तो पोहायला लागलाय. आत लागले देखुनी झाला निर्भरू संजयो. एखाद्याला बघा भीती नाही वाटत, मग काही वेळेला मुलं पाण्याला घाबरतात, पण आई जर म्हणली काय नाही बघ, काय तू सगळ्यांच्यापेक्षा पट्टीचा पोहणारा होणार, छान जमणार, की चालला सर 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 पुढे. तशी अवस्था झाली आता अर्जुनाची. आणि संजयाची पण खूप आनंदानं अगदी छान हे झाली आहे. म्हणून संजय काय म्हणतो बघा, ऐसे संवादाच्या बोहल्यावर अर्जुन आणि तो श्रीधर, हृदयी भेटले परस्पर संजय पाही आनंदे. ते दोघं असे काय झाले बोहल्यावर चढलेले पाहून संजय आनंदानं अगदी नाचायला लागलाय. तो सुद्धा निर्भर झालेला आहे. तुमचा फोन देता का हो?
रुपाली ताई तुमचा स्पीकर चालू करा. केला. अहो काय दादासारखं बंदच पडायला लागले. हो काय कळतच नाही, सारखं बंद पडतो. आज काय हा, झालं की तुमच्या मी इथे आता काय यांना problem म्हणलंय आहे? ह्यांचा झाला बंद तर माझा झाला तर परत मी यांना लावून द्या म्हणून सांगितले. बघूया आता काय होते. आता शेवटचा प्रयत्न. ठीक आहे. आता संजयाला खूप आनंद झाला. आपण आत्ता पाहिलं. विलक्षण आनंद झालेला आहे. आणि संजय सुद्धा आनंद समुद्रामध्ये सुखानं जणू काही पोहायला लागला. ऐसे संवादाच्या बोहल्यावर अर्जुन आणि तो श्रीधर हृदयी भेटले परस्पर. संजय पाही आनंदे. दुसऱ्यांना सुद्धा आनंद होतो बघा. आपण असे पाहतो ना, एखाद्याच्या घरामध्ये एखादी चांगली घटना झाली तर सगळे जे हितचिंतक असतात आपले प्रेमळ सगळे शेजारी, सगळे नातेवाईक, सगळ्यांना आनंद होतो की अरे वा, यांच्या घरात किती छान झालं बघा, अमुक अमुक महत्त्वाची घटना घडली, चांगलं झालं. तसं हा तर काय आहे, संजयाला अनायासे मिळालेली आहे संधी. संजयाला ते भाग्य नव्हतं. पण जेव्हा धृतराष्ट्रांनी नाकारलं की मला माझ्या मुलांचा आधी त्याला तर डोळ्यांनी दिसतही नव्हतं, पण तो संहार दिव्यदृष्टी मिळाल्यामुळं पाहायला लागला असता म्हणून त्यांनी ते नाकारलं. तेवढ्यासाठी संजयाचं भाग्य उदयाला आलं. आणि संजयाला हे सगळं स्वतः तिथं आपण जसं दूरदर्शनवर पाहतोय आता, हल्ली दूरदर्शन सगळ्यांनाच, पण त्यांना दिव्य दर्शन झालेलं आहे. पुढची ओवी बघा. तेणे उचंबलेपणे संजय धृतराष्ट्रा ते म्हणे, जी कैसे बादरायणे रक्षिलो दोघे. बादरायण म्हणजे व्यास बरं का. आता ते इतका उचंबळून आलेला आहे. अशा अवस्थेत संजय धृतराष्ट्राला काय म्हणतो बघा, की हे राजन, बादरायणांनी म्हणजे महर्षी व्यासांनी आपल्या दोघांचं कसं संरक्षण केलं ते पहा. रक्षिलो दोघे, आपल्या दोघांचंही रक्षण केलं, तुमचंही रक्षण केलं आणि माझंही रक्षण केलं. मी आत्ता म्हणलं तसं. मला संधी काय मिळाली, म्हणजे संजयाला संधी काय मिळाली की त्याला प्रत्यक्ष हे पाहायला मिळालं. धृतराष्ट्राचं संरक्षण कसं झालं तर त्याला त्या संहारापासून वंचित ठेवलं, म्हणजे तो डोळ्यांनी पाहायची संधी मिळाली नाही. अहो, आपल्याच डोळ्यांनी आपल्याच मुलांचे कसे मृत्यू पाहवले असते. एका दृष्टीनं ते बरोबरच होतं. म्हणून दोघांचंही भलं झालं किंवा आपल्या दोघांचंही रक्षण केलं असं संजय धृतराष्ट्रांना म्हणतात. आजी तुमते अवधारा, नाही चर्मचक्षुही संसारा, की ज्ञानदृष्टी व्यवहारा आणिले ती. आता तो सांगतोय की तुम्हाला ही जी चर्मचक्षु असतात, आपले कातडीचे चक्षु जे आहेत, तर मानवी व्यवहार करण्यासाठी चर्मचक्षुच नाही आहेत. अंधच आहे ना, जात्यंधच आहे ना. पण तुम्हाला भगवंतांनी ज्ञानदृष्टी दिलेली आहे. कसं केलं तर ज्ञानदृष्टीनं तुम्हाला हे सगळं पाहता येईल. आणि म्हणून तुम्ही असे भाग्यवान आहात. आजी तुमते अवधारा, नाही चर्मचक्षु ही संसारा, की ज्ञानदृष्टी व्यवहारा आणिले ती. तुम्हा पाहावया संसार, नाही चर्मचक्षु ही खरोखर, ज्ञानदृष्टीचे व्यवहार त्या तुम्हा असे लाभले. ज्ञानदृष्टी महत्त्वाची आहे. एक वेळ नाही या डोळ्यांनी पाहायला आलं तरी चालेल, पण ज्ञानदृष्टीने तुम्ही सगळं आता पाहू शकताय. आणि रथीची ये राहाटी, घेई जो घोडे यासाठी, तया आम्हा या गोष्टी गोचरा होती. हा बिचारा कोण होता? सारथी होता. म्हणून त्यांनी सांगितले रथींची ये राहाटी, रथ हाकण्यासाठी, घेई जो घोडे यासाठी, ज्यांनी मला घोड्यासाठी घेतलेलं होतं, तया आम्हा या गोष्टी गोचरा होती, त्या मला ह्या सगळ्या गोष्टी गोचर झाले. गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियाला जाणवणाऱ्या, इंद्रियांनी समजणाऱ्या. म्हणून तो म्हणतोय की आम्ही खरं म्हणजे घोड्यांच्या परीक्षेसाठी आपल्या पदरी आम्हाला रुजू केलं होतं. घोड्यांची पारख करण्यासाठी नुसतं हाकणे रथ हा एक भाग झाला, पण घोडा कसा आहे त्याच्या सगळी लक्षणानुसार पाहणं, ह्याच्यासाठी त्याला नेमलेलं होतं. आणि व्यासकृपा म्हणजे हा सगळा अर्जुन आणि भगवंताचा संवाद केवळ व्यासकृपेमुळंच
मला सगळी दिव्यदृष्टी मिळाली आणि तो पाहता आला, हे माझं भाग्य आहे तो म्हणतो. त्या आम्हाला कृष्णार्जुनांच्या शाश्वत गोष्टी सगळ्या ऐकायला मिळाल्या, पाहायला मिळाल्या. ऐकायला आणि पाहायला केवढं भाग्य आहे हो. तो स्वतःला धन्य समजतोय. अजून पुढे त्याचा श्लोक तर येणारच आहे, पण त्याच्या आधीच्याच या उभ्या आहेत. किती छान सांगितले, पण ज्ञानदेवांनी अगदी सोप्या भाषेत सांगितलेले. आणि रथींची ये रहाटी, घेई जो घोडे यासाठी, तया आम्हा या गोष्टी गोचरा होती. आणि मी रथ हाकणारा, घोड्यास करतो खरारा, त्यामजही हा प्रसंग सारा, प्रत्यक्ष कळला येथून. नुसतं घोड्याला खरारा करणं, दाणा पाणी देणं, रथाला जोडणं, रथ चालवणं एवढंच माझं काम होतं. पण मला ही दिव्यदृष्टी मिळाल्यामुळं मी हे दोन्ही पाहू शकलो आणि ऐकू शकलो. वरी झुंजाचे निर्वाण, मांडले असे दारुण, दोही हारी आपण हार पिजे जैसे. आणि तो म्हणतो की हा काय आहे, झुंजाचा, झुंज म्हणजे युद्ध, हा युद्धाचा दारुण प्रसंग आहे एवढा मोठा. मांडले असे दारुण, बरं युद्ध म्हणजे काही असं कौतुकाची गोष्ट नाही, चला क्रिकेटची मॅच बघूया, जेवण खाण सोडून, दिवाळी सोडून, नोकरी सोडून, तसं नाही आहे, युद्ध पाहायचं होतं. आणि त्यामुळं तो म्हणतोय की ह्या प्रचंड सगळ्या युद्धाच्या प्रसंगात प्राणनाश होणार हे प्रत्येकाला जाणवतंय. आणि कुणाचाही पराभव झाला तरी नुकसान तुमचंच होणार आहे, कारण कुळ तर एकच आहे. वरी झुंजाचे निर्वाण, मांडले असे दारुण, दोही हारी आपण हार पिजे जैसे. कुणाचंही नुकसान झालं तरी सुद्धा तुमचं पर्यायानं तुमचंच नुकसान होणार आहे. तुम्हालाच हे सगळं भोगावं लागणार आहे, कारण कुळ तर एकच आहे ना, कुरुकुळ. आणि कुरुकुळाचं जरी समजा पांडव हरले तरी कुळाचंच नुकसान आहे, आपले कौरव हरले तरी तुमचंच नुकसान आहे. म्हणून कुळ एकच आहे. कुळाचाही पराभव झाला तरी पर्यायानं कुळाचाच नाश होणार आहे. हे निर्वाणीचे भयंकर युद्ध येथे होणार, हो कोणाचीही हार पराजय तो आपला. आता कौरव आणि पांडव जरी वेगळे मानत असले तरी कुळ एक आहे ना, त्यामुळे कुणाचीही हार झाली तरी तो पराभव आपलाच आहे. एवढा जिये साखडा, कैसा अनुग्रहो बै गाढा, जे ब्रह्मानंदू उघडा भोगवितसे. म्हणून या प्रचंड युद्ध प्रसंगामध्ये आपल्यावर भगवंताचा अनुग्रह असा झाला आहे की व्यासकृपेनं आपल्याला प्रत्यक्ष परब्रह्माचा आनंद भोगायला मिळतो. जे ब्रह्मानंदू उघडा भोगवितसे, अहो हा परब्रह्मानंद आहे, भगवंत आपल्याला भेटलेत. आणि हे केवढं मोठं भाग्य आहे आपल्याला, साधीसुधी गोष्ट नाही. एवढा प्रसंग संकटाचा, परी अनुग्रहा व्यासांचा, की आज प्रत्यक्ष ब्रह्मानंदाचा सुयोग हा लाभला. अर्जुनाला ब्रह्मानंद मिळाला आहे ते पाहायला आपण आहोत, म्हणजे आपल्यालाही ब्रह्मानंदच मिळालेला आहे अनुभवायला. केवढं आपलं प्रचंड भाग्य आहे. एवढा जिये साकडा, कैसा अनुग्रह पै गाढा, जे ब्रह्मानंदू उघडा भोगवितसे. उघडा म्हणजे प्रत्यक्ष अनुभवायला मिळालेला आहे ब्रह्मानंद. ऐसे संजय बोलिला, परी न द्रवे येरू उगला, चंद्रकिरणी शिवतला पाषाणू जैसा. पण उदाहरण छान दिलंय बघा ज्ञानदेवांनी. ऐसे संजय बोलला, अहो असं संजय बोलला, परी न द्रवे येरू उगला. अहो पण तो वृद्ध एवढा धृतराष्ट्र, त्याला कणभर सुद्धा पाझर फुटला नाही. न द्रवे येरू उगला कशाप्रमाणे, चंद्रकर्णी शिवतला पाषाणू जैसा. चंद्रकर्णाने शिवतला म्हणजे शिवला, स्पर्श केला, पण पाषाणावर काही फरक पडतो का हो, नाही. चंद्रकर्ते तो काही पाझरणार नाही आहे, तो जो मणी असतो तो मात्र पाझरायला लागतो. पण याला मात्र दगडाला काय होणार आहे, तसा हा दगड आहे हो. धृतराष्ट्राला पार दगडाचीच उपमा दिलेली आहे. पाषाणू जैसा, त्याच्या मनावर त्याच्या क्षणभर कणभरही फरक पडलेला नाही. म्हणजे कृष्ण भक्त संजय इतका भावना वेगानं अंध धृतराष्ट्राला बोलतोय
पण त्याचा धृतराष्ट्रावर यत्किंचितही परिणाम झाला नाही. पौर्णिमेच्या चंद्रकिरणांनी दगडाला सुद्धा एखाद वेळेला स्पर्श केला तरी त्याच्यात काही फरक पडत नाही, त्याला कधीच पाझर फुटत नाही. तसं या अंध धृतराष्ट्राच्या कठोर हृदयाला संजयाचं बोलणं ऐकूनसुद्धा काहीही पाझर फुटला नाही. खरं तो म्हणला असता की खरं हे नको होतं व्हायला, असं नको व्हायला, कुणाचाच नाश नको व्हायला, काहीतरी कणभर तरी म्हणजे अर्जुन पांडवांचा झाला तर चालेल, इतका तो कठोर हृदयी आहे, हे दगडासारखाच आहे. म्हणून तो त्याला अगदी स्पष्ट बोलतो, स्पष्ट वक्ता सुखी भव. ऐसे संजय बोलला, परी म्हातारा नाही द्रवला, चंद्रकिरणानी स्पर्शिला पाषाण जैसा. हे देखोनी तयाची दशा, मग खरीची ना सरिसा, परी सुखे झाला पिसा बोलतसे. आता खरंही त्याची सगळी अवस्था पाहून आणि तो काहीही बोलत नाही, पण आनंदानं तो वेडा झालाय आणि बोलू लागलाय. बघा, हे देखोनी तयाची दशा, मग करीची ना सरिसा, परी सुखे झाला पिसा बोलतसे. ही सगळी ह्याची धृतराष्ट्राची मानसिक स्थिती पाहून संजयानं त्याच्याशी बोलणं सोडून दिलं, त्याचा नाद सोडून दिला आणि सरळ तो सुखे झाला पिसा, वेडा पिसा. वेडा मनुष्य कसं आहे, बोलत नाही, काही नाही, तशी त्याची अवस्था झाली. तो शांत बसलेला आहे, त्यानं मौन धारण केलं आहे आणि कृष्णार्जुन संवाद करायचे थांबले की त्यानं कृष्णार्जुन संवाद करायचे थांबवले, तरी पण हा आनंदाने बेहोश झाला होता. आणि पुन्हाही म्हणलेलं आहे, तरी शांत झाला होता, तरी पुन्हा बोलत असे, पुन्हा बोलायला लागला. राहवत नाही हो माणसाला. इतकं त्याला म्हणजे त्या संवादाचा इतका आनंद झाला आहे. शेवटचा प्रसंग अगदी आपल्या अंगावर सुद्धा शहारे आणणार आहे. म्हणून म्हणतो, त्याची ही दशा पाहून न करी त्याशी भाषण, पर्यानंदे वेडा होऊन बोला लागला, बोलू लागला. जाऊ देत, आपण म्हणतो दगडाला नाही पाझर फुटला तरी चालेल, आपण बोलत राहायचं. काही लोक असे असतात बघा की शेवटी आपण माघार घ्यायची, आपण नाही गप्प बसायचं. तशी अवस्था झाली आहे संजयाची. भुलविला हर्ष वेगे, भुलविला हर्ष वेगे, म्हणून धृतराष्ट्रा सांगे, एरवी नव्हे तया जोगे हे कीर जाणे. तो हर्षाने अगदी वेडा झालेला आहे. भुलविला, हर्षाच्या आवेगानं तो अगदी वेडा झाला हर्षभराने. आणि म्हणून धृतराष्ट्रा सांगे, पुन्हा धृतराष्ट्राला सांगतो. काय सांगतो? एरवी नव्हे तया जोगे. अहो, एरवी अपात्र जो ऐकायला अपात्र आहे, हे कीर जाणे. कीर म्हणजे निश्चित, पण हेच निश्चित आहे, हेच होणं निश्चित आहे, की हेच जाणं निश्चित आहे की हा खरा ऐकायला पात्र नाही तया जोगे, पण आता त्याच्याशी तो बोलतोय. म्हणून म्हणतायत, ज्ञानदेव म्हणतायत की भुलविला हर्ष वेगे, म्हणून धृतराष्ट्रास सांगे, एरवी नव्हे तया जोगे हे कीर जाणं. आपण काही लोकांच्या बाबतीत ठरवतो, नाही बाबा ह्याला आता काही सांगायचं नाही, एक शब्द बोलायचं नाही, काही सांगून उपयोग नाही. तसंच संजयाला वाटते की याला सांगून काय उपयोग आहे, याच्या अंतःकरणाला, हृदयाला पाझर फुटत नाही आहे. एवढा प्रसंग आता आनंदाचा म्हणलं तर आनंदाचा आहे, म्हणला तर प्रसन्न होण्याचा आहे. म्हणजे तो अर्जुन जो फार निखळून गेलेला होता, मोहून गेलेला होता, विषादानं ग्रस्त झालेला होता, तो आता एकदम उत्साहानं उभा राहिलेला आहे. त्याचा आनंद झाला आहे संजयाला. पण तो म्हणतो की आता हा अपात्र असून सुद्धा ह्याला सांगितलं पाहिजे, एकदा बोललं पाहिजे. आणि म्हणून आता संजय पुढच्या श्लोकामध्ये बोलणार आहे. त्याचा श्लोक आपण ऐकूया, पण तत्पूर्वी एकदा त्यांच्या ओव्या बघूया. आता भलतेसी आज्ञा करी माते, आता भलतेसी आज्ञा करी माते, आज्ञापिसी ते आचरीन. हे जी आपली ओवी चालली होती,
निघत आहे बोल पार्थाची या वाचे, सुखे देवनाचे भुलोनिया. स्वरूपानंदांच्याही ओव्यांना एक वेगळीच गती आहे बघा. मग म्हणे आज मज विश्वफळा. विश्वफळा म्हणजे विश्वाचं फळ अर्थात ईश्वर. अर्जुन हा झाला फलद्रूप, आपुला कुमर जोका सुधाकर, संपूर्ण साचार देखो नितो. कुमर म्हणजे मुलगा. आपुली मर्यादा स्वभावे करोन, जाय विसरोन क्षीर सिंधू. तैसे कृष्णार्जुन संवादी रंगले, एकरूप झाले देखोनिया. आनंदे तन्मय होनी संजय, राया लागी काय म्हणे ऐका. देखे देखे राया रक्षिले सुदैवे, कैसे व्यास देवे आम्हा दोघे. चर्मचक्षु तेही नाहीत तुम्हासी, परी दिली कैसी ज्ञानदृष्टी. तुमचा सेवक अश्वपरीक्षक, सामान्य मी एक असोनी. श्रीहरी पार्थाचा संवाद हा भला, आम्हा ऐकू आला व्यास कृपे. कैसा हा दारुण युद्धाचा प्रसंग, दोन्ही सैन्य भाग आपुलेच. येथे कोणाचाही होवो पराजय, परिजने क्षय स्वकुळाचा. ऐशाही संकटी व्यासदेव भला, अनुग्रह केला आम्हावरी. कैसा हा उघड ब्रह्मानंद येथ, आम्हा भोगवित व्यासदेव. शीतल स्पर्शोत चंद्राचे किरण, द्रवेना पाषाण परी जैसा. तैसा धृतराष्ट्र कोरडाच राहे, बोल ऐकोनी हे संजयाचे. रायाची ती दशा संजये देखून, संवाद वर्णन थांबविले. परी स्वानंदे तो वेडा पिसा झाला, म्हणून लागला पुन्हा बोलो. भुलोनिया गेला हर्षा वेगे तेथ, म्हणून बोलत रायापाशी. एरवी हे काही राया जोगे नाही, निश्चयत हे तोही जाणतसे. आता हे रायाजोगं नाहीच आहे, पण हा निश्चयानं आपलं बोलतोय. आपण इथेच थांबूया. 86 ओव्या झालेले. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करम, सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले. रामा जनार्दनी पाही मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. सर्वांबद्दल कृतज्ञ. धन्यवाद.